सध्याच्या घडीला राजकारणात सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील. पाटील हे उद्या म्हणजेच गणपती बसण्याच्या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबई येथे जाणार आहेत. आंदोलनासाठी पाटलांच्या या भूमिकेमुळे त्यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा भेटतोय, पण काही ठिकाणाहून विरोधही बघायला मिळतोय. गेवराईमधून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मोठ्या प्रमाणात पाटलांना विरोध करताना दिसून येत आहे. आणि आत्ताच गेवराई तालुक्यात हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. त्यात हाकेंवर दगडफेक करण्यात आली, चपला सुद्धा फेकून मारण्यात आल्यात. विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यात मराठा आंदोलनावरून कायमच वाद होत असतात. त्याच वादातून ही घटना घडली असं बोललं जातंय. चला तर बघूयात गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित हे नेमके आहे तरी कोण. विजयसिंह पंडित हे एक प्रभावशाली राजकीय नेते आहेत, ज्यांचा वारसा पिढ्यानपिढ्या राजकारणाशी जोडलेला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून सक्रिय आहेत. विजयसिंह पंडित यांचा जन्म बीड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या प्रभावशाली पंडित कुटुंबात झालाय. हे कुटुंब गेवराई मतदारसंघात अनेक दशकांपासून राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलंय. त्यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित हे 2 वेळा आमदार झालेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका सुद्धा बजावली. त्यांचे बंधू अमरसिंह पंडित हे देखील एकदा आमदार झालेत. विजयसिंह पंडित यांची राजकीय कारकीर्द 2010च्या दशकात सुरू झाली. 2017 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना गेवराई विधानसभेसाठी विचारात घेतलं, कारण त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळलं होतं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली, पण अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी त्यांचा पराभव केला. 2023 मध्ये मराठा आरक्षण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ त्यांनी गेवराई तहसील कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. 2024 हे त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून वर्ष ठरले. अजित पवार गटातून उमेदवारी मिळाली आणि गेवराईत तिरंगी लढत बघायला मिळाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बदामराव पंडित आणि भाजपचे लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध विजयसिंह यांना 1,15,851 मते मिळाली आणि ते विजयी झाले. ही पंडित कुटुंबातली 20 वर्षानंतरची आमदारकी होती. विजयसिंह पंडित यांच्या कारकिर्दीत अनेक प्रमुख घटना घडल्या, ज्यात सामाजिक आणि राजकीय संघर्षाचा समावेश आहे. 2024च्या निवडणुकीनंतर ते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उभे राहिले, ज्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याशी त्यांचा वाद सुरू झाला आणि आता हा वाद शिगेला पोहोचलाय. गेवराईत हाके आणि पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमने सामने आले, ज्यात दगडफेक, चपला फेकणे आणि घोषणाबाजी झाली. हाके यांच्या वाहनांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. नंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिसांनी लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल केला. हाके यांनी विजयसिंह यांना पापड्या आमदार म्हणून टीका केली आणि म्हणाले, तुला जरांगेची काय चाटायची ती चाट. यावर विजयसिंह त्यांना प्रत्युत्तर देत हाके यांना श्वानाची उपमा दिली आणि म्हणाले, मी त्यावर जास्त बोलणार नाही. हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचे आवाहन केले आणि विजयसिंह यांना वाळू सम्राट म्हणून हल्ला केला. हा वाद मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चालू आहे, ज्यात विजयसिंह जरांगे यांच्या बाजूने आहेत. याशिवाय 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे गेवराई तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि विजयसिंह यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते गेवराईत चलो मुंबई आशयाचे बॅनर लावून आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यांच्या समर्थकांनी हाके यांना इशारा दिलाय आणि गेवराईत तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. पण विजयसिंह विकासावर फोकस करत आहेत, जसे की अतिवृष्टी नुकसानग्रस्तांची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवणे. विजयसिंह पंडित हे एक उद्देशील नेते आहेत, ज्यांचा वारसा आणि संघर्ष त्यांना मजबूत बनवतो. आता बघणं हे महत्त्वाचं ठरणार आहे की मुंबईला जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाला कोणती नवीन दिशा भेटते आणि विजयसिंह आणि लक्ष्मण हाके यांच्यात भविष्यात अजून कोणता नवीन वाद निर्माण होतोय तेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.